आता ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची जी न्यायिक कारकीर्द आहे ती लक्षात घेता एका प्रश्नाचं मला उत्तर हवं आहे। तुम्ही गेले इतके दिवस भारतीय जनता पार्टीचा कार्यकाळ पाहताय, आता उमेदवार झालेला आहात, तुम्ही असं म्हणता की देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला हा पक्ष भावला। याच पक्षावर आक्षेप असा आहे की या पक्षानं न्याय व्यवस्था ही भाजपालय केली, न्यायालय भाजपालय केली। तुम्हाला वैयक्तिकरित्या भारताची न्याय व्यवस्था आजही सार्वभौम आणि स्वतंत्र आहे असं वाटतं? राजकारणात किती दिवस येऊन झाले? 4 दिवस। तुम्ही म्हणतात ही अशा खाली झाली, मी आता तपासून बघेल ना, मला येऊ द्या, तुम्ही मला निवडून द्या, मग प्रश्न विचारा काय मत आहे तुमचं। आज अगोदरच मी असं म्हणायचं, असं वाटतं तसं वाटतं नाही, काम करताना अनुभव काय होता? जी काय तुम्ही म्हणाल की भाजपचे कॅन्डिडेट म्हणून, मला येऊ द्या, राजकारणात येऊ द्या, तुम्ही निवडून द्या मला, मग मला हा प्रश्न विचारा, मग मी तपासून तुम्हाला सत्य काय ते सांगेन। ठीक आहे, मग निकम साहेबांना निवडून द्यायचं असेल तर 5 कोणते मुद्दे आहेत ज्याच्यासाठी त्यांना मतं दिलं पाहिजे? तुम्ही यावर प्रेम करा, बघा, हा एकच मुद्दा घ्या, बाकीचे काहीच मुद्दे घेऊ नका। मग म्हटलं तुम्ही आमच्या विरोधक जे उचलतात ना त्यावर जे सारासार विवेक बुद्धी तुम्ही लावा, आणि तुम्हाला वाटतं का ते मुद्दे योग्य आहेत का? नाही, नसेल वाटत सोडून द्या, एकच मुद्दा।